या चर्चेत सहभागी होण्यासाठी आपल्या सोबत भाजपचे प्रवक्ते विनोद वाघ आपल्या सोबत आहेत। विनोदजी, तुमचंही स्वागत आहे। विनोदजी, तुम्ही त्याच विदर्भातून आलेले आहात जिथं हा सगळा प्रश्न अतिशय गंभीर बनलेला आहे, त्यामुळे तुम्हाला या प्रश्नाचं गांभीर्य मी वेगळं सांगायची आवश्यकता नाहीये। जे हा विषय अत्यंत संवेदनशील आहे आणि शेतकऱ्याच्या बाबतीत असं होता कामा नये। या ठिकाणी हे खरं आहे की सगळ्यात जास्त तक्रारी ह्या विदर्भ आणि मराठवाड्यातून त्या ठिकाणी आल्या आणि सगळ्यात जास्त फटका हा विदर्भातल्या आणि मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी बोगस बियाण्याचा बसलाय। परंतु त्या संदर्भात शासन योग्य ते कारवाई करत आहे, असं नाही की शासन काहीच करत नाही। शासन योग्य त्या पद्धतीने सगळ्या कारवाया त्या ठिकाणी करत आहे। आताच आमचे मित्र रविकांतजीने जे सांगितलं की त्यात काही अधिकारी असतील तर ठीक आहे, ते काही अधिकारी दोषी असू शकतात, असत नाही असं मी म्हणणार नाही, परंतु आता बारकाईनं अतिशय कठोरपणे शासन या बाबतीत निर्णय घेत आहे। तशी याची नियमावली सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने बनवली होती, त्या पद्धतीने शासन काम करत होतं। जनजागृती सुद्धा शेतकऱ्यांमध्ये केली होती। ज्या काही अधिकृत कंपन्या आहेत, जे काही अधिकृत विक्रेते, त्यांच्याकडून बियाणे घेतले पाहिजे। घेतलेल्या बियाण्याची पावती आपण ठेवली पाहिजे, जेणेकरून आपण कुठल्या कंपनीचं बियाणं वापरलं ते बोगस निघालं याची माहिती आपल्याला त्या ठिकाणी कळेल, त्या कंपनीवर आपल्याला कारवाई करता येईल। या सगळ्या गोष्टी आपण पूर्वी शासन म्हणून त्या ठिकाणी सगळ्या केलेल्या आहेत, परंतु तरी सुद्धा ही एक नीच वृत्ती असते, ती बदलावी लागेल, ती ठोकून काढावी लागेल। हे आपल्याला मान्य आहे, कायद्याच्या चौकटीत राहून आपल्याला ठोकावी लागेल आणि या ठिकाणी तशा पद्धतीनं शासन काम करत आहे। जे याच्यात कुणी अधिकारी दोषी आढळले तर निश्चितपणे त्या अधिकाऱ्यावर सुद्धा या ठिकाणी कारवाई होईल। तशा पद्धतीची कारवाई काही ठिकाणी झाली सुद्धा आणि पुढेही चालू आहे। आणि ज्या ज्या कंपन्या आहेत त्यांचे परवाने या ठिकाणी ताबडतोब रद्द केले जातील। काही कंपन्यांचे परवाने रद्दही केले, काहीवर गुन्हे दाखल झाले, त्यांना अटकही झाली, परंतु तरी सुद्धा आपण जे म्हणता हा विषय शेतकऱ्यांच्या जीवनाशी निगडीत आहे। अगोदरच पावसामुळे शेतकरी अडचणीत आला। तुम्ही काही बोलू नका, याच्यात अटक पिटक होत नाही, याच्यात बेलेबल सेक्शन आहे, याच्यात अटक होतच कुठे, अटक करायचा अधिकार कुठे आहे पोलिसांना? ज्या याच्यात गुन्हा दाखल होतो, अटक होते, नंतर कोर्टातून त्याला ताबडतोब बेल मिळते, त्याला काय 7 वर्षापेक्षा कमी शिक्षेला असलेल्या गुन्ह्यामध्ये आरोपीला अटकच करता येत नाही। ठीक आहे ना, तुम्ही काय आम्हाला शेतकऱ्याची काळजी आम्ही सांगतो, आम्ही काय निवड शासनात बसलो म्हणजे काय शेतकऱ्याची विरोधी असं नाही होऊ शकत। अरे तुम्हाला तुम्ही गैरसमज करून घेऊ नका विनोदजी। त्यांचा मुद्दा असा आहे, एकदम काही तोड ठरत नाही। या अशा प्रकारच्या बोगसगिरी करणाऱ्या माफियांवर खरंच निर्बंध आणायचे असते, या सगळ्यांना रोखायचं असेल तर कायद्यात बदल करा। सगळ्या गोष्टी माहिती आहे, तुम्ही भाषण देताय, तुम्ही राजकीय बोलताय, आम्ही काय भाषण देतो सांगू तुम्हाला? मी दोघांना थांबवतो। विनोदजी बोला। आताच किशोरजींनी सांगितलं बरोबर आहे, त्यांचं म्हणणं जे आहे की काही गोष्टी आपण नाकारतो अशातला भागच नाही। मी तुम्हाला तेच सांगतोय, फक्त काय आरडून ओरडून चर्चा होत नसते। आपल्याला या ठिकाणी शेतकरी हितासाठी मांडावं, त्यांच्या 2-3 मुद्द्यावरच बोलतोय मी। 2-3 गोष्टी महत्वाच्या आहे की आता त्यांनी सांगितलं की बरोबर आहे, 81 जवळपास लाख हेक्टर आपले राज्यात 14 जुलैपर्यंत पेरणी झाल्याचा अहवाल जो आपल्याकडे प्राप्त आहे, म्हणजे जवळपास 56% पेरणी झाल्याचा अहवाल आहे शासकीय। आता त्या अहवालानुसार त्यात जे काही टक्के प्रमाण बोगस बियाण्याचा आहे, त्यात मी तुम्हाला पूर्वीच उल्लेख केला की मराठवाडा आणि विदर्भात जास्त आहे। त्याबाबत आपण कारवाई करत नाही अशातला भाग नाही, त्याबाबत आपण कारवाई करतो। सूरज चव्हाणनी आपल्याला ते सांगितलं, मी तुम्हाला तेच सांगतो। आणि दुसरी गोष्ट, त्यांनी जे सांगितलं की आता किशोरजींनी की काही अधिकारी असतील, काही नेते असतील किंवा कोण असतील, त्यांनी सांगावं जे कोणी त्यात तोडीपाणी करत असेल, जे कोणी त्यात भ्रष्टाचार करत असेल, हे लोक निश्चितपणे जर आपल्याला त्या ठिकाणी त्यांच्यावर पुरावे आढळले, त्यांच्यावर कारवाई केल्या जाईल। कोणी अधिकारी दोषी असो किंवा त्यात इतरही कोणी दोषी असो, जे कोणी त्यात काही भानगडी करत असतील ते दोषी असो, त्यांना उघडं पाडू आणि त्यांच्यावर कारवाई करू। शेवटी हा प्रकार सुद्धा या ठिकाणी शासनानंच उघड पाडला, शासनानंच त्या ठिकाणी कठोर पावलं उचलली, शासनच कारवाई करतं, शासन कुणाला पाठीशी घालत नाही। कारण जसं ते शेतकरी पुत्र आहे, आम्ही शेतकरी पुत्र आहे, ते शेतकरी आम्ही शेतकरी आहे, आम्ही याच राज्याचे नागरिक आहोत, आम्हालाही शेतकऱ्याचा कळवळा तितकाच आहे, किंबहुना त्यांच्यापेक्षा जास्त असतो। माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या विनोदजी। विनोदजी, तुमचा एक अधिकारी, तुमच्या सरकारचा एक अधिकारी प्रामाणिकपणे काम करतोय, त्याचं कौतुक हा महाराष्ट्र करतोय। फक्त एक
मी तेच सांगितलं, जसं जर एखादा अधिकारी चांगलं काम करत असेल त्याचं कौतुक महाराष्ट्र करतो, तिथं शासनही ज्यांची करतंय. नेमणूक केली पण ते काय चुकीचं करतात? काम जर कोणी अधिकारी ज्यांची करत असेल तर नेमणूक त्याच्यावर तिथं आहे, कारवाई क्वालिटी कंट्रोल शंभर करण्याची टक्के जबाबदारी शासन यांच्यावर आहे. त्या काय ठिकाणी करतात त्यांना करेल. विचारलं का? यांच्यावर या ठिकाणी कारवाई झालेली आहे, ते त्यांनी मान्य करावं. तुम्ही लोकं- अहो, सातूर मातूर कसली कारवाई? विनोदजी, 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 आणि कायद्याच्या बाबतीत सुद्धा 2024 ला आपण त्यात बदल केलेला आहे. पण आता सध्या अकोला इथे ज्या बोगस बियाण्याच्या तक्रारी आल्या, अकोला इथे त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले, त्यांना अटक झाली, त्यांना हात टाकले. जिथं जिथं तक्रारी आल्या तिथं गुन्हे दाखल झाले, तिथं हात टाकले. हो, तुम्ही आता माहिती घ्या, माहिती घ्यानंतर बोला. कारवाई करा. विनोदजी, लवकर सुटकारांना राजकारण करायसाठी शेतकऱ्याचा मुद्दा मांडायचा आहे. ठीक आहे, मी दोघांना थांबवतो. अहो, खोटं तुम्ही बोलताय. किशोर पण या चर्चेत आपण आलात, अतिशय महत्वाची भूमिका मांडलीत आणि जो कायद्याचा मुद्दा होता, कायद्यात बदल करण्याच्या संदर्भातला, तो सुद्धा गांभीर्याने घेतला जाईल याबद्दल आशा व्यक्त करूया.